हॅलो. हाय नितीन. आवाज ऐकू येतो का नितीन? ओके. नमस्कार सर्वांना. मी सतीश देशमुख. आज आपण आवश्यक वस्तू कायदा हा शेतकऱ्यांच्या दारिद्र्याला कसा कारणीभूत झालेला आहे आणि पर्यायाने त्यांच्या आत्महत्याला कसा कारणीभूत झालेला आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, भावांनो आणि बहिणींनो, सुरुवातीला आपण असं करूया की या कायद्याची प्राथमिक माहिती मी थोडक्यामध्ये सांगतो आणि नंतर आपण याचा जो या कायद्यामुळे जे दुष्परिणाम झालेले आहेत त्या दुष्परिणामांकडे आपण वळूया. मित्रांनो, की या कायद्याच्या कलम क्रमांक 2 प्रमाणे कायद्याच्या गाभ्यामध्ये बऱ्याचशा आवश्यक वस्तूची यादी होती, परंतु कालांतराने 2006 साली ह्या कायद्यामध्ये बदल करून 2A कॅपिटल ए हे त्याच्यामध्ये ॲड झालं आणि त्याच्यामध्ये परिशिष्ट जोडून ही जी यादी आहे ती स्वतंत्रपणे गाभ्यातनं काढून त्या परिशिष्टमध्ये जोडली गेली. तर याच्यामध्ये औषधी द्रव्ये आहेत, खते आहेत, रासायनिक सेंद्रिय किंवा मिश्र खते आहेत, खाद्यतेल आहेत, तेलबिया आहेत, खाद्यपदार्थ आहेत, कापसापासून बनवलेल्या सुताच्या लढी आहेत, कच्चे ताग आहे आणि अन्नधान्याचे पिकांचे बियाणे आहेत आणि पशुधान्याचे बियाणे वगैरे त्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. परंतु हे मला तुम्हाला सांगायचं आहे याच्यामध्ये की हा 2000 साली जो बदल झाला की गाभ्यातनं काढून ते यादी जी होती ती परिशिष्टमध्ये अनुसूचीमध्ये टाकली, हे करत असताना औद्योगिक क्षेत्राशी जे वस्तू निगडीत होत्या तर त्यांचा गाजावाजा न करता ह्या वस्तू गपचूपपणे काढण्यात आल्या. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये मोटरीचे घटक भाग आहेत आणि त्यांचे उपसाधने आहेत मोटरीचे, किंवा लोखंड आहे, पोलाद आहे आणि त्याच्यापासून बनवणाऱ्या वस्तू आहेत, किंवा कागद आहे. तर या वस्तू ज्या आहेत त्या या कायद्यातनं या यादीतनं वगळलेल्या आहेत. आणि केंद्र सरकार ह्या यादीमध्ये ज्या वस्तू दिलेल्या आहेत तेवढ्याच मर्यादित नाही, ह्या कॅटेगरीज आहेत वस्तूंच्या, परंतु केंद्र सरकारला याच कलम 2च्या आधारे असा अधिकार देण्यात आलेला आहे की कधी पण ते कुठली पण वस्तू त्या यादीमध्ये अंतर्भूत करेल काही ठराविक कालावधीपर्यंत आणि नंतर ती वस्तू त्या कालावधीमधनं काही काळानंतर ती वस्तू त्याच्यातनं काढून टाकेल. तर असं केंद्र सरकार सारखं करतं. त्यामुळं हा कायदा जो व्होलाटाईल कायदा आहे, अस्थिर कायदा आहे, असा कायदा कुठलाच नाही आहे आपल्याकडे. उदाहरणार्थ आतापर्यंत साधारण 66 कंट्रोल ऑर्डर्स केंद्र सरकारने काढलेले आहेत आणि या कायद्याशी खेळ केलेला आहे. आता मी कलम 3 कडे वळतो की कलम 3 मध्ये ज्या केंद्र सरकारला जे अधिकार दिलेले आहेत त्याबद्दल थोडक्यात आपण त्याचा आढावा घेऊया. की कलम 3 मध्ये कायद्याने असे अधिकार दिलेले आहेत की आवश्यक वस्तू कायद्याचे उत्पादन करायचं असेल किंवा त्याच्यावर प्रक्रिया करायची असेल तर त्याचं लायसन्स आणि हे देणार परवान्या किंवा त्याचं विनिमय करण्याचा अधिकार केंद्र सरकारला दिलेला आहे. नंतर या वस्तूचं साठवण, परिवहन, वितरण, नंतर विल्हेवाट, संपादन, वापर
या सर्व गोष्टींचं किंवा खरेदी हे करण्याचं याच्यावर नियंत्रण करण्याचा अधिकार केंद्र सरकारला दिलेला आहे. तिसरा अधिकार असा दिलेला आहे की या वस्तूच्या विक्रीची किंमत किंवा खरेदीची किंमत ठरवण्याचा अधिकार सरकारला दिलेला आहे. चौथा असं आहे की एखादी पडीक जमीन असेल किंवा कृषीजन्य जमीन असेल त्याच्यावर अमुक पीक घ्या असं सांगण्याचा अधिकार दिलेला आहे. नंतर जे ह्या वस्तू जे करणारे वाहतूक करणारे ज्या वाहनं आहेत त्यांची तपासणी करण्याचा अधिकार दिलेला आहे. नंतर कारखान्यामध्ये जाऊन हिशोब तपासणी करणं, त्याचा ऑडिट रिपोर्ट बघणं, दस्तावेज बघणं, त्याचं झेरॉक्स काढून प्रती काढून घेणं हा हक्क त्यांना पोहोचलेला आहे या कायद्यानं. आणि सर्वात शेवटचं म्हणजे या कायद्याचं जर उल्लंघन झालं तर त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की साधारण 3 महिन्यापासून ते 7 वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो आणि शिवाय त्याच्याबरोबर दंड पण होऊ शकतो. तर असं ह्या कायद्याचे या कलम नंबर 3ने केंद्र सरकारला अधिकार दिलेला आहे. आता आपण थोडंसं संविधानाकडे वळूया. 7th शेड्यूल म्हणून जे आहे संविधानाचं त्याच्यामध्ये 3 सूची आहेत. एक जी आहे त्याच्यामध्ये एक सूची जी आहे लिस्ट 1 ज्याला आपण म्हणतो ती युनियनची आहे म्हणजे केंद्राची आहे. लिस्ट 2 जो आहे ते म्हणजे राज्याची आहे स्टेटची. आणि तिसरी जी यादी आहे ती सामायिक आहे म्हणजे केंद्र आणि राज्याच्यात सामायिक आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांची यादी दिलेली आहे. त्या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार किंवा त्याचं जे कक्षा जी आहे स्कोप किंवा पर्यू ज्याला आपण म्हणतो त्या क्षेत्रात त्याच्याशी संबंधित आहे. उदाहरणार्थ एंट्री नंबर 14 जी आहे ती ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी जी आहे ते राज्याच्या अखत्यारात आहे. नंतर एंट्री नंबर 26 जी आहे ट्रेड अँड कॉमर्स. याच्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कंसामध्ये असं लिहिलेलं आहे की सब्जेक्ट टू प्रोव्हिजन इन द एंट्री नंबर 33 ऑफ लिस्ट 3 म्हणजे सामायिक लिस्ट. तर एंट्री नंबर 28 जी आहे आपल्या राज्याची त्याच्यामध्ये मार्केट आणि फेअर्स आहेत. म्हणजे मार्केट फेअर ॲग्रिकल्चर हे स्टेटचं आहे परंतु ट्रेड जो आहे ट्रेडमध्ये त्यांनी एंट्री नंबर 33 ही टाकलेली आहे सामायिक यादीमध्ये. आणि कधी टाकली मित्रांनो 1954 साली म्हणजे हा कायदा लागू होण्याच्या अगोदर 1 वर्ष अगोदर. तर त्या एंट्री 33 आहे आणि या गुलाटीनी पण या एंट्री 33चा उल्लेख केलेला आहे. परवाच्या प्रतिक्रिया देताना अर्थमंत्र्याच्या निवेदनानंतर जे त्याला गुलाटीनी जे प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये त्यांनी एंट्री 33चा उल्लेख केलेला आहे मित्रांनो. या एंट्री 33 मध्ये खाद्यपदार्थ, गळीत धान्य, तेलबिया, कापूस, ज्यूट वगैरे, तेल, जनावर चारा वगैरे जे आहेत. तर ह्यामुळे काय झालं की केंद्राला अधिकार प्राप्त झाला. कृषी जरी राज्याचा विषय असला तरी पण त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार ह्या एंट्री 33 म्हणजे एंट्री म्हणजे त्याला आपण म्हणू की सूचीमधला तो क्रमांक आहे, तो अनुक्रमांक आहे एंट्री नंबर 33. तर हा सर्वात घातक आहे आणि हा फार पूर्वी केलेला आहे. आता आपण ही प्राथमिक माहिती कायद्याची घेतल्यानंतर या कायद्यामुळे जे दुष्परिणाम झालेले आहेत त्याच्याकडे वळूया. या कायद्यामध्ये निर्यात बंदी आणि अचानक आयात हा एक दुष्परिणाम आहे. काय होतं या धरसोड वृत्तीमुळे म्हणजे हा जे आयात आणि निर्याताचं जे धोरण आहे आपलं ते त्याच्यामध्ये सातत्य नाही, स्टेबिलिटी नाही आहे. त्यामुळं काय झालंय की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारताची विश्वसनीयताही ढासळलेली आहे या अशा धरसोड धोरणामुळे. दुसरी बाब अशी आहे की शेतमालाला योग्य भाव त्याच्यामुळे मिळत नाही कारण निर्यात बंदी केल्यामुळे. आणि हे जेव्हा आयात करतात त्या आयातीमधनं अधिकारी असतील किंवा राज्यकर्ते असतील ज्यांना भरपूर प्रमाणात कमिशन मिळतं. म्हणजे थोडक्यात हा या कायद्यामुळं भ्रष्टाचाराला वाव झालेला आहे. आणि शहरी मतदारांचे लागूल चलन या निमित्ताने ते करतात कारण कृषी मालाच्या ज्या किमती आहेत त्या त्यांच्या कृत्रिमरित्या ते कमी दाखवून हे निर्देशांक जो आहे महागाई निर्देशांक हा तो कमी दाखवतात. याचा अजून एक तोटा असा आहे की उद्योगपतींना कच्चा माल जो आहे प्रक्रिया करण्यासाठी हा स्वस्त दरामध्ये त्यांना उपलब्ध होतो. तर असे एवढे सगळे दुष्परिणाम या आयात निर्यात धोरणाच्या मुळे झालेले आहेत. आणि तो अधिकार जो आहे
कारण मी बरंच शोधलं होतं की निर्यात बंदी कुठं होती. शेवटी मला ते आवश्यक वस्तू कायद्यामध्ये सापडली की निर्यात बंदीचा जो अधिकार आहे तो या आवश्यक वस्तू कायद्यामध्ये दिलेला आहे. आता आर्थिक स्वातंत्र्याचं जे बंधन आहे त्याचं जे दमन झालेलं आहे या कायद्यामुळे. तुम्हाला माहिती असेल की 1991 साली भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली. तर हे उदारीकरण असेल, खाजगीकरण असेल, ग्लोबलायझेशन हे आपण म्हणतो, तर ह्याचा जो फायदा आहे इतर सर्व क्षेत्रांना मिळालेला आहे, मुक्त अर्थव्यवस्थेचा फायदा. परंतु कृषी क्षेत्राला या कायद्यापासून वंचित ठेवलेलं आहे. याचा एक परिणाम असा झाला की 2019 साली जागतिक सर्वेक्षण जे झालं होतं त्याच्यामध्ये आर्थिक स्वातंत्र्य इंडेक्स म्हणून एक असतो, त्याला आपण इंडेक्स म्हणजे म्हणायचं क्रमवारी. तर 162 देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक 79 एवढा शेवटचा, म्हणजे फार खाली आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आर्थिक स्वातंत्र्याच्या इंडेक्समध्ये भारताचा खूप खालचा क्रमांक आहे. नंतर मागं मी म्हणल्याप्रमाणे की ह्या गोष्टीसाठी लायसन्स आणि परमिट राज्य अजूनही अबाधित राहिलेलं आहे या कायद्यामुळे. कुठलाही उद्योग चालू करायचा असेल तर त्याला क्लिष्ट प्रक्रिया आहे, त्यामुळं तो एक भाग झाला. दुसरा भाग की अचानक साठ्यांवर ते बंधनं घातल्यामुळे ते छापा घालतात व्यापाऱ्यांच्या गोदामावर. तिसरं आहे की कधी जाऊन त्यांचं वाहनाची तपासणी करणं किंवा त्यांचं जे रेकॉर्ड आहे, जे बरंचसं बिझनेसमध्ये कॉन्फिडेन्शियल असतं इंडस्ट्रीमध्ये, परंतु त्यांचं रेकॉर्ड सगळं बघणं, किती स्टॉक आहे, किती विक्री केलेली आहे वगैरे, दस्तऐवज त्याची झेरॉक्स काढून घेणं, हे सर्व जे अधिकार या कायद्यामुळं या अधिकाऱ्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे होतं काय की हे अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे पुरण झालेले आहे. आता उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगतो की 2019 साली या कायद्याच्या अंतर्गत 76,033 छापे घालण्यात आले. किती? 76,036 एका वर्षामध्ये. तर त्या छाप्यांपैकी फक्त 3.8% लोकांना दंड झाला. 3.8% लोकांना दंड झाला. याला आपण कन्व्हिक्शन रेट असं म्हणू शकतो. आणि याचा दुसरा अर्थ काय आहे मित्रांनो, की 96% लोकांनी लाच देऊन किंवा भ्रष्टाचार करून अधिकाऱ्यांना ह्या केसेस निपटवलेल्या आहेत. तर याच्यावरून लक्षात येईल की किती मोठा भ्रष्टाचाराचं मूळ हा कायदा आहे. तुम्हाला माहिती आहे की लोकपाल आंदोलन झालं आणि खूप प्रलंबित झालं ते. त्यानंतर 2019 साली 23 मार्चला पिनाकी चंद्र घोष म्हणून त्यांचं लोकपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. तर ही नियुक्ती निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर झाली होती, म्हणून मी निवडणूक आयोगाकडं तक्रार पण नोंदवली होती, पण तो विषय वेगळा आहे. परंतु ही लोकपालची नियुक्ती म्हणजे काय मित्रांनो, की एखादा पेशंट आहे ते मृत्यू पावला तर त्याचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी डॉक्टरची नियुक्ती केल्यासारखं हे आहे. पण आपला उद्देश काय आहे की मूळ भ्रष्टाचारच होऊ नये यासाठी आपण प्रोव्हिजन केली पाहिजे. म्हणून हा कायदा जो मूळ आहे भ्रष्टाचाराचं त्याच्यावर आपल्याला फोकस केला पाहिजे. पाचवा दुष्परिणाम ह्याच्यामध्ये असा आहे की रात्रीतनं अचानक GR निघतात आणि व्यापाऱ्यांच्या गोदामावर जप्ती आणली जाते. त्यामुळं काय की मोठमोठे गोदाम, शीतगृह वगैरे याच्यामध्ये मोठी गुंतवणूक करण्यामध्ये व्यापारी लोक धजावत नाहीत. त्यामुळे हे महत्त्वाचं जे कृषी क्षेत्रामधलं जे महत्त्वाचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणून पायाभूत सुविधा, ह्याचा गेल्या कित्येक वर्षामध्ये विकास होऊ शकला नाही. आपण बघतो बऱ्याच वेळा खरेदी विक्री केंद्रामध्ये गोदाम नसल्यामुळे थांबवतात बरेच वेळा. म्हणजे अन्नधान्य आपलं इतकं मुबलक आहे, परंतु त्याच्यामुळं गोदामे नसल्यामुळे किंवा शीतगृह नसल्यामुळे 30% अन्नधान्याची नासाडी पण होते. म्हणजे याचे डिसएडव्हान्टेज ज्याला आपण म्हणू ते खूप आहेत. आपण प्रायमरी फक्त ऍडव्हान्टेजेस सध्या आपण अभ्यास करतोय त्याचा. पीक घेण्याचं स्वातंत्र्य नाही शेतकऱ्यांना. कसं
की एखादी पडीक जमीन आहे किंवा एखादा कृषीजन्य जमीन आहे आणि एखाद्या वस्तूचा तुटवडा झाला, तर या कायद्याचा अधिकार घेऊन सरकार असं जबरदस्ती करू शकतो शेतकऱ्याला की या वर्षी तू हेच पिकाचं लागवड कर आणि याचंच उत्पादन कर. म्हणजे शेतकऱ्यांना पिकाचं स्वातंत्र्य पण नाही. असं करण्यासाठी तुम्ही एखाद्या उद्योगपतीकडे जाऊन सरकार असं धजावते का कधी की बाबा तू हे प्रोडक्शन करू नको, आता ह्याच्याऐवजी हे प्रोडक्शन कर? असं कधी झालेलं आहे का? अजिबात नाही. परंतु सर्वांचा जो छळणारा शोषणाचा जो हे आहे तो शेतकरीच पहिल्यांदा लोकांना दिसतो. आता आपण पाहिलं व्यापार बंदी झाली, न्यायबंदी, पीक न्याय, हे पिकाचं स्वातंत्र्य नाही. आता न्यायबंदी पण आहे, न्यायालयाच्या बंदी पण आपल्याला शेतकऱ्यांना आहे. कशी काय? तर 1976 साली हा आवश्यक वस्तू कायदा जो आहे तो परिशिष्ट 9 मध्ये टाकला. परिशिष्ट 9 मध्ये जे कायदे आहेत त्याचा असा अर्थ आहे की जे कायदे परिशिष्ट 9 मध्ये आहेत त्याच्या विरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार नाही. ह्याच्यामध्ये आपला लँड सीलिंग कायदा पण आहे आणि हा आवश्यक वस्तू कायदा पण आहे. तर परंतु नंतर मी ह्याचा जरा अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की कलम नंबर 1च्या विरोधामध्ये कायद्याच्या साधारण 74 न्यायनिवाडे झाले होते. कलम नंबर 2च्या अंतर्गत साधारण 17 न्यायनिवाडे झालेले आहेत. कलम नंबर 3च्या अंतर्गत विरोधामध्ये वेगवेगळ्या राज्यांचे सगळं अर्थात जवळजवळ 74 न्यायनिवाडे झाले, निकाल झालेले. त्याची पूर्ण हिस्ट्री माझ्याकडे आहे त्या पुस्तकामध्ये. तर मग मी विचार केला की आपण म्हणतो न्यायालयात जाण्याचा हा अधिकार नाही, मग हे न्यायनिवाडे आणि हे केसेस कशा चालवल्या न्यायालयाने, निकाल कसे दिले याच्यामध्ये. तर असं मला प्राथमिक अभ्यासानंतर असं दिसलंय की मूळ गाभ्याच्या विरुद्ध जाता येत नाही, परंतु कंट्रोल ऑर्डर जर केंद्र सरकार काढतं या कायद्याचा अधिकार घेऊन किंवा GR काढतं राज्य तर त्याच्या विरोधामध्ये किंवा अंमलबजावणी करताना एखाद्यावर अन्याय झाला किंवा काही त्रुटी असतील तर त्याच्या विरुद्ध आपल्याला न्यायालयात जाता येत असेल कदाचित, आणि म्हणून तसे केसेस झाले असतील. परंतु अजूनही हा प्रश्न माझ्यासाठी अनुत्तरित आहे. बरेचशा विधी तज्ज्ञांशी मी चर्चा करीत आहे आणि त्यानंतर याच्यावर अजून जास्त आपण खुलासा करूया. आता वस्तूच्या किमतीतली अस्थिरता. आता आर्थिक सर्वेक्षण 1920 मध्ये तुम्ही पहा, त्याच्यामध्ये या कायद्यावर 5-6 पानं खर्च केलेली आहेत. हे विशेष आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये आर्थिक सर्वेक्षण जे आहे 1920चं त्याच्यामध्ये या कायद्यावर कडाडून टीका केलेली आहे. अर्थात ते कडाडून टीका केलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की जो उद्देश होता या कायद्याचा तो सफल झालेला नाहीये. उलट मार्केटच्या हस्तक्षेपामध्ये आणि साठ्याच्या बंधनामुळं या किमतीमध्ये इतकी अस्थिरता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं याचा ना फायदा उत्पादकाला झालेला आहे ना ग्राहकाला झालेला आहे. असे ताशेरे त्यांनी या आर्थिक सर्वेक्षणामध्ये काढलेले आहेत. ॲक्च्युली मी तयारी केली होती की हे तुम्हाला स्लाईडमध्ये दाखवायचं त्या रिपोर्टचं, ॲग्रिकल्चर मार्केट डिस्टॉर्शन ज्याला आपण म्हणतो, परंतु हे योगायोगाने मिरर इमेज आल्यामुळे दिसत नाही मित्रांनो. पण असा आर्थिक अहवाल जो आहे, तो सर्वेक्षण अहवालामध्ये असं त्यांनी एवढं डिटेलमध्ये त्यांनी टीका केलेली आहे आपल्या ह्याच्यावर आवश्यक वस्तू कायद्यांवर. आता महत्वाच्या मुद्द्यावर येतो की कृषी प्रक्रिया औद्योगिकरणाला या कायद्याने कसा अडसर निर्माण केलेला आहे. सुरुवातीला मी सांगितलं की एखाद्या तरुणाला उद्योग चालू करायचा असेल परंतु प्रक्रिया खूप क्लिष्ट आहे आणि मग सारखे अडथळ्याची शर्यतच म्हणावं त्याला, त्यामुळे विलंब होतो आणि मग कंटाळून माणूस नाद सोडून देतो. दुसरं असं आहे की अंतर्भूत ह्याच्यामुळे फीचर्स त्याला म्हणतो आपण की इनबिल्ट फीचर जे आहे कृषी प्रक्रिया उद्योगात असं आहे मित्रांनो की याला कंटिन्युअस प्रोडक्शन लागतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, कंटिन्युअस प्रोडक्शन म्हणजे उत्पादनामध्ये सातत्य लागतं आणि त्याच्यामध्ये कसं आहे, मास प्रोडक्शन जर केलं तुम्ही म्हणजे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात केलं तर त्या मालाची किंमत स्वस्त होऊ शकते आणि आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तग धरू शकतो. तर या गोष्टीचं पूर्तता करण्यासाठी त्या उद्योजकाला भरपूर प्रमाणात साठा अन्नधान्याचा ठेवावा लागेल, कारण प्रोडक्शन थांबलं नाही पाहिजे. परंतु अचानक हे छापा आल्यानंतर
ह्याच्या उद्योगाच्या लिंक जे आहे ते खंडित होऊ शकते. जे मालिका आहे उद्योग म्हणजे उद्योगाची उत्पादनाची मालिका आहे खंडित होऊ शकते. आणि आतापर्यंत तरी असं नाही आहे डिस्टिंक्शन की व्यापाराचा साठ्याला मर्यादा वेगळी किंवा कृषी प्रक्रिया उद्योगाला करण्याला वेगळी, असं डिस्टिंक्शन नाही आहे. त्यामुळं काय होतं की त्याच्यावर पण मग हा उद्योजक जो आहे तो याच्यामध्ये अशा याच्यामध्ये पडायला आणि धजावलेला नाही. त्याच्यामुळे हा जो महत्त्वाचा अडसर कृषी प्रक्रिया उद्योगासाठी या कायद्यामुळे झालेला. आणि जर हे जर झालं असतं आपल्या ग्रामीण भागामध्ये तर तरुण युवा युवतींना आपल्याला त्याच ठिकाणी नोकरी मिळाली असती, रोजगार उपलब्ध झाला असता, त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड तिथल्या ग्रामीण भागातलं वाढलं असतं. परंतु नाईलाजाने या युवकांना, बेरोजगार युवकांना स्थलांतरित होऊन शहराकडे धाव घ्यावी लागती. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. त्याचं मूळ कारण जे आहे ते हे कृषी प्रक्रिया उद्योगाला हे मोठं हा कायदा अडसर झालेला आहे. आणि 1916-17 जे सर्वेक्षण झालं होतं त्याच्यामध्ये त्यांनी आकडेवारी दिलेली आहे की कृषी क्षेत्रामध्ये किती टक्के गुंतवणूक झालेली आहे. तर खाजगी क्षेत्राने फक्त 2.4% गुंतवणूक केलेली आहे आणि सरकारी क्षेत्रामध्ये 19.4% गुंतवणूक केलेली आहे. म्हणजे किती कमी प्रमाणात गुंतवणूक, 2.4 म्हणजे काहीच नाही, निग्लिजिबल आहे एकदम. आणि त्यामुळेच काय झालं की जागतिक जे सर्वेक्षण झालं त्याच्यामध्ये अजून एक पॅरामीटर आहे मित्रांनो, ईज ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणुकीची सुलभता. तर याच्यामध्ये सुद्धा भारत जो आहे देश आपला तो काठावरच पास झालेला आहे. म्हणजे 100 गुणापैकी त्याला फक्त 40 गुण मिळालेले आहे. कुठल्या कॅटेगरीमध्ये? ईज ऑफ इन्व्हेस्टमेंटमध्ये. त्याचं मुख्य कारण हेच आहे की कृषी भागामध्ये, कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये गुंतवणूक झालेली नाही. अर्थात हा जो आवश्यक वस्तू कायद्याचा जो अडसर निर्माण दूर झाल्यानंतर अजून एक छोटा, म्हणजे छोटा नाही मोठा म्हणता येईल, अजून एक अडथळा आहे, तो म्हणजे राजकीय इच्छाशक्ती. कारण त्याची पण जरुरी आहे. कारण तुम्ही पाहिलं असाल की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये, सार्वजनिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आणि औद्योगिक क्रांती झाली आपल्याकडे पब्लिक सेक्टरमध्ये. तशी गुंतवणूक करणं फार आवश्यक आहे मोठ्या प्रमाणावर, की जवळपास 5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक जरुरी असं मी मानतो. की जी कुठलीही गुंतवणूक कुठूनही येऊ द्या, ती खाजगी क्षेत्रात नाही येऊ द्या, कॉर्पोरेट क्षेत्रातनं म्हणू शकू आपण त्याला, किंवा पब्लिक सेक्टरमध्ये येऊ द्या, किंवा PPP ज्याला आपण म्हणतो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये येऊ द्या, किंवा अजून FDI जे आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे परदेशी निवेश, त्याच्यातनं पण येऊ शकते. आजपर्यंत हे लोक का आकर्षित झाले नाहीत त्याचा हा कायदा जर गेला तर हे लोक नक्कीच आकर्षित होतील आणि या कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल आणि त्याचे खूप मल्टी डायमेन्शनल ॲडव्हान्टेजेस आपल्याला मिळेल. आता मी येतो की हा कायदा जो आहे हा कालबाह्य कसा आहे त्याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो. पहिला जेव्हा अध्यादेश ब्रिटिश सरकारने काढला होता तो 1946 साली काढला होता आणि आज आहे 2020. आणि त्या काळामध्ये आणि आज काळामध्ये काय तफावत आहे ह्याचा आपण अभ्यास करूया. आणि हा कायदा आजच्या परिस्थितीमध्ये कसा कालबाह्य आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो. त्या काळामध्ये कसं होतं की वाहतुकीची पायाभूत सुविधा अजिबात नव्हती. 1946 म्हणजे आता 74 वर्ष झाले मित्रांनो, तरी हा कायदा ॲब्सोल्यूट झालेला नाही, कालबाह्य झालेला नाही. आणि आज कशी परिस्थिती आहे की विमान असू द्या किंवा रोड आहे, रेल्वे, वाहतुकीचं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा झालेली. त्यामुळं एखाद्या जिल्ह्यामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये जर अन्नधान्याचा तुटवडा झाला तर दुसऱ्या राज्यातनं जिथं मुबलक पीक झालेलं आहे तिथून आपल्याला त्वरित पुरवठा देऊन या संकटाचा आपल्याला सामना करता येईल. आणि दुसरा मुद्दा असा आहे की त्या काळामध्ये अन्नधान्याची कमतरता होती, ज्याला आपण शॉर्टेजेस म्हणू. आणि आजच्या काळात म्हणजे हरित क्रांती झाल्यानंतर आता इतकं उत्पन्न सरप्लस आहे, म्हणजे अन्नधान्य मुबलक प्रमाणावर उत्पादन आपलं होत आहे. त्यामुळे पूर्वीची जी परिस्थिती होती अन्नधान्याचं कमतरता ती न राहता उलट सरप्लस ही परिस्थिती झालेली आजच्या काळामध्ये. पूर्वीचा जो काळ होता तो अन्न सुरक्षेचा काळ होता. त्या ठिकाणी फूड सिक्युरिटी महत्वाची होती. आजचा जो काळ आहे मित्रांनो तो फूड सिक्युरिटीपेक्षा न्यूट्रिशन सिक्युरिटी म्हणजे ज्याला पोषण संरक्षण असं म्हणू शकतो आपण,
हा काळ त्याचा पोषण संरक्षणाचा आहे. आणि याच्यामध्ये न्यूट्रिशन जे आहे, पोषण तत्व जे आहेत ते कृषी प्रक्रिया उद्योगातनं त्याच्यामध्ये वाढ होती अन्नधान्यामध्ये, त्यामुळं त्याची आज जरुरी आहे. त्या काळामध्ये आंतरराज्य व्यापाराला बंदी होती. एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात काही नेलं तर त्याला स्मगलिंग म्हणायचे. आणि आज परिस्थिती आहे की आपण आंतरराष्ट्रीय व्यापार करतोय आणि इंटरस्टेट ट्रेड खुला होत आहे. त्यामुळं परिस्थितीत बदल झालेला आहे. शेवटचा मुद्दा आहे की त्या काळामध्ये धान्य खरेदीची शासनाची कुठली यंत्रणा त्या काळामध्ये नव्हती. आणि आताच्या काळामध्ये म्हणजे 1965 साली फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. आणि त्याच्यामध्ये आपण PDS सिस्टीम म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, म्हणजे स्वस्त धान्य विक्री, धान्य केंद्रातून आपण जे धान्य विक्री करतो त्यासाठी केंद्र सरकार एक मोठा खरीददार झालेला आहे. व्यापाऱ्यापेक्षा मोठा खरीददार तोच झाला आहे सध्या, आणि त्याच्याकडेच भरपूर साठा झालेला आहे. त्यामुळं कुठं अन्नाचा तुटवडा येण्याची शक्यता झाली तर ते या साठ्यातनं तो त्याच्यामध्ये हे करू शकतो. ह्याचाच अर्थ काय झाला की पूर्वीची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक झाल्यामुळं हा कायदा कालबाह्य आहे आणि तो रद्द करावा. एक उदाहरण देतो तुम्हाला जगामधलं, की इमर्जन्सी प्राइस कंट्रोल ऍक्ट म्हणून एक होता. तो 1942 साली अमेरिकेमध्ये अस्तित्वात आला. इमर्जन्सी प्राइस ऍक्ट असे सिमिलर धर्तीवर होता तो त्या काळामध्ये. परंतु तो कायदा 30 जून 1947 साली रद्द झाला. ऑटोमॅटिक रद्द झाला, कारण त्याच्यामध्ये तरतूदच अशी होती की या तारखेनंतर हा कायदा रद्द होईल. ज्याला आपण एक्सपायर्ड बाय इट्स ओन टर्म्स असं म्हणू आपण. तर त्या कायद्याने रद्द झाला. परंतु आपल्याकडं मात्र राजकीय धमक नाही आहे हा कायदा रद्द करण्याची. 74 वर्ष झाले. पण काही लोक म्हणतील की मग काळा बाजार कसा रोखायचा, साठेबाजीवर कसं नियंत्रण आणायचं. तर त्यासाठी पण एक वेगळा कायदा आहे मित्रांनो. त्याला प्रिव्हेन्शन ऑफ ब्लॅक मार्केटिंग अँड मेंटेनन्स ऑफ सप्लाईज हा 1980 सालचा कायदा आहे. त्याचा आपल्याला वापर करता येईल. हा कायदा आपण रद्द करू शकतो. आवश्यक वस्तू कायदा. आता मी नुकतीच 15 मेला अर्थमंत्र्यांनी आणि तो अनुराग सिंग ठाकूरनी जे काय निवेदन दिलं त्याबद्दल तिकडे वळतो मी. आपला दुष्परिणामचं सगळं हे केल्यानंतर की त्यांच्या सुरुवातीच्या भाषणामध्ये त्यांनी आपली कबुली दिलेली आहे. आपण जे म्हणतोय, आपण जे मुद्दे मांडतोय त्याची अप्रत्यक्षपणे नाही प्रत्यक्षपणे कबुली त्यांनी दिलेली आहे. त्यांनी काय सांगितलं अनुराग ठाकूरने हिंदीमध्ये करताना की कृषी क्षेत्र में प्रतिस्पर्धी बढ़ेंगे, कृषि क्षेत्र में निवेश बढ़ेगा म्हणजे इन्वेस्टमेंट वाढेल, किसानों को कम दाम में माल बेचना पड़ता था, अभी उनको अच्छे दाम मिलेंगे, निर्यात बंदी को बंधन था वो नहीं होगा असं त्यांनी. आणि किसानों की आय बढ़ेगी म्हणजे उत्पन्न वाढेल. म्हणजे त्यांनी अप्रत्यक्षरित्या हे कबूल केलं की आपण जे मुद्दे मांडतो त्याचं त्यांनी सार्वजनिकरित्या कबूल केले. फार मोठं हे आहे. त्या निवेदनात त्यांनी काय म्हणलंय की कृषी माल जो आहे जसं खाद्यतेल, कडधान्य, तेलबिया आहेत, डाळी आहेत, कांदा, बटाटे वगैरे जे आहेत ते आवश्यक वस्तू कायद्याच्या यादीतनं आम्ही बघूया. पण नेहमीप्रमाणे हे जर तरच्या अटीच्या शर्ती आहेतच त्याच्या मागं. त्या कुठल्या अटी आहेत ते त्यांनी सांगितले की फलोत्पादन जे आहे त्याच्या किमतीमध्ये जर 50% वाढ झाली, 100% वाढ झाली, किंवा जे बिगर नाशवंत पिकं जे आहेत त्याच्यामध्ये जर 50% वाढ झाली, किंवा काय एखादी राष्ट्रीय आपत्ती आली, किंवा दुष्काळ आला, तो तर आपल्याकडे कायमचाच असतो, तर अशा परिस्थितीमध्ये परत आम्ही हे जे वस्तू आहेत ते परत त्या कायद्यामध्ये टाकूया. त्यामुळं या अशा अटीतटींमुळं आणि हे असं जे आहे की कायद्यामध्ये वस्तू टाकायच्या आणि परत काढायच्या असे खेळ आहेत ना, आता पूर्वी पण भरपूर वेळा झालेले आहेत. त्यामुळं या निवेदनावर कोणी हुरळून जाऊ नये आणि आपल्या मागणीवर की हा कायदा पूर्णपणे रद्द करा या मागणीकडं आपण हे राहिलं पाहिजे, घट्ट राहिलं पाहिजे. आता आवश्यक वस्तू कायद्याचं मागणी आपण करतोच आहे.
परंतु त्याच्यामध्ये एक छोटा अडसर आहे, त्याचाही विचार थोडा करावा लागेल असं मला वाटतं की याच आवश्यक वस्तू कायद्याचा आधार घेऊन हे आपलं जे कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर जे आहे CCEA म्हणजे किंवा कृषी मूल्य आयोग जो आहे शिफारस करतो, ते 23 पिकांचं ते आधारभूत मिनिमम सपोर्ट प्राईस जाहीर करतं 23 पिकांचं, किंवा ऊसाची किंमत FRP जी आहे ते जाहीर करतात, ते याच कायद्याच्या आधाराने, आवश्यक वस्तू कायद्याच्या आधाराने. नंतर साखरेची जी विक्रीची किंमत आहे मिनिमम सेलिंग प्राईस MSP, ते पण या कायद्याच्याच आधारे जाहीर केलं जातं. आणि हा जो आपला कायदा आहे नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013चा, त्याच्यामध्ये जे PDS सिस्टीममध्ये जे आपले अन्न जी विक्री होती त्याची जी किमती ठरवतात, त्या कायद्यामध्ये पण या आवश्यक वस्तू कायद्याचा 7-8 वेळा उल्लेख आलेला आहे बऱ्याच ठिकाणी. त्यामुळं हा कायदा रद्द केल्यानंतर या बाकी कायद्यांमध्ये पण अमेंडमेंट्स काढावे लागतील. त्यासाठी तज्ज्ञांनी बसून याच्यावर तोडगा काढावा लागेल या प्रश्नावर, असं मला सांगायचं आहे. आता मी शेवटचं असं आवाहन करतो युवा आणि युवतींना, तरुणांना, की गेले 4 वर्षांपासून हे आपलं प्रबोधन चाललेलं आहे या कायद्याविरुद्ध, परंतु आता हे विद्यार्थी मोडमधनं आपल्याला ॲक्टिव्हिस्ट मोडमध्ये जावे लागेल आणि आपला जो लढा आहे हा थोडा आक्रमक करून हा कायदा कसा रद्द करता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. फक्त 1 मिनिटात कुठला मुद्दा राहिला का बघून घेतो. तर आपण सर्वजण या लाईव्हमध्ये सहभागी झालात आणि त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद मित्रांनो. आणि किसानपुत्र आंदोलनाने मला या व्यासपीठावर बोलायची संधी दिली त्याबद्दल अमर हबीब सरांचं आणि बाकी सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.